शिरडी के पावन धाम में हर राष्ट्र से साईं भक्त श्री साईं बाबा की पालकी लेके शिरडी श्री साईं बाबा के आशीर्वाद लेने आते हैं। लेकिन महाराष्ट्र के करहाड़ तहसील की एक अनोखी पालकी है जो शिरडी से बाबा का आशीर्वाद लेके करहाड़ जाती है। इस पालकी में युवा बुजुर्ग अपना सहभाग लेते हैं शिरडी के पावन धाम में। इस अनोखी पालकी का स्वागत शिरडी के होटल केबीज ग्रैंड के संचालक श्री दिलीप भाऊ वाकचौरे पाटिल इन्होंने किया। इस शुभ अवसर पर क्या कहा श्री दिलीप भाऊ वाकचौरे पाटिल ने? श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। श्री साईबाबा पालखी सोहळा समिती कराड श्री क्षेत्र ते शिर्डीपासून ते कराडपर्यंत ही पालखी साधारण 23 वर्षे 23 वर्ष झालेली आहे आणि 13 डिसेंबर ते 26 डिसेंबर यांचा प्रवास आहे। तर खूप पालखी ही जसं मुंबईमधून शिर्डी येते यांची पण पूर्वी पालखी कराडवरून शिर्डी येत होती। तर मला वाटतं हा आपण बदल किती वर्षापासून केला? 6वं वर्ष आहे यांचा बदल झालेला 6 वर्ष झाली। तर शिर्डीपासून कराडला जाते आणि पालखीमध्ये जे काही आज आम्ही बघतो साधारण एक 5-7 वर्षापासून माझी त्यांचे संबंध आलेला आहे की इतके शांतपणाने इतके संयमी साई भक्त बघायला भेटतात। ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। रस्त्याने त्यांचा अजिबात काही आवाज खूप मोठा नसतो, कोणाला त्रास नसतो, हे पण खूप महत्त्वाचं आहे। कारण आपण प्रवास करत असताना आपल्याला म्हणजे माझ्याकडून कायम सांगण्यात येतं का आपला त्रास समोरच्याला नको, आपल्यालाही काही त्रास नको रस्त्याने। हे खूप महत्त्वाचं असतं कारण रस्त्याने प्रवासी लोक असतात, तर ती काळजी तुम्ही कायम घेतात आणि साईबाबांचे आपल्यावर कायम आशीर्वाद आहे। म्हणूनच हा आपला रथ कायम चालू आहे। जे उदय सिंग जे आहे ह्या पालखीचं पूर्ण नियोजन करतात, त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी पण असतात। आनंद देसाई आहे, बाकीचे भरपूर एक शशिकांत जी आहे, 5-7 लोक माझ्या परिचयाचे आहे, ते कायम भेटत असतात। तर बाबांचा हा जो आपल्याला 5 ते 6 दिवस 13 दिवसाचा सोहळा हा खूप आनंद देत असतो। कारण आपण आपलं परिवार सोडून हा एक साई परिवार झालेला असतो आणि याच्यातला जो आनंद आहे ह्या परिवारात आल्यावर समजतो। कारण हा आम्ही घेतो तेव्हा आम्हाला माहिती आहे का हे 13 दिवस 14 दिवस तुमचे इतके आनंदात जातात का तुम्ही वर्षभर त्या साईबाबाच्या नामाच्या जपाने तुम्ही आनंदित राहू शकतात, निरोगी राहू शकतात। हा साईबाबांचा चमत्कार आहे आणि हा साई भक्तांना खूप मिळतो, म्हणून बाबासाठी वेडे होतात लोक। म्हणून श्रद्धा सबुरी आणि हा जो प्रवास आहे हा जीवनाचा तुमचा खूप आनंद देईल अशी मी साईचरणी प्रार्थना करतो। ओम साईराम। सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। श्री साईबाबा पालखी सोहळा समिती कराड आयोजित श्री क्षेत्र शिर्डी ते कराड पालखी सोहळ्याचं यंदावं 23वं वर्ष असून आज पालखी सोहळा समाधी मंदिरातून सकाळी 9 वाजता प्रस्थान झाला। या ठिकाणी 11 वाजता श्री दिलीप भाऊ वाकचौरे साहेब यांच्या या केबीएस ग्रँड हॉटेल या ठिकाणी विसावा घेऊन पुढे मार्गस्थ होत आहे। खूप छानपैकी या भाऊनी आमच्या साई भक्तांची व्यवस्था केली।
बहन तालियां प्लीज। या मेरे बाबा मेरी आंखों में वो रोशनाई दे, या मेरे बाबा मेरी आंखों में वो रोशनाई दे। मैं देखूं किसी और को मुझे तू दिखाई दे। ओम साईं राम बोलो ओम साईं राम, ओम साईं राम बोलो ओम साईं राम, ओम साईं राम बोलो ओम साईं राम।